नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, आपल्याला ना 3 बटाटे घ्यायचे आहेत. डिसेंट साईज बरं का, मीडियमपेक्षा थोडेसे मोठ्या आकारानं. आणि त्याच्यावरचं ना आपल्याला आहे ना असं कवर काढून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी बरं का. काय बरेच दिवस झाले ना असं काहीतरी कुरकुरीत असं चमचमीत स्नॅक काही खाण्यात नाही आला. म्हटलं चला आज स्नॅक पण बनवू आणि तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू. तर हे बघा, तर हे सगळे साल ना आपल्याला अशी काढून घ्यायची त्याच्यावरची. तर बघा आता मस्त आपण त्याच्यावरची साल काढलेली. आता काय करायचं, एक आहे ना किसणी घ्यायची आहे आणि त्याला हे बटाटे जे आहे ना चांगले किसून घ्यायचे सगळे बरं का. आणि लहान आकारामध्ये किसले गेले पाहिजे बरं का, ते मोठे नका ठेवू. हे बघा हे असे. तर बघा बटाटे आपले किसून घेतल्यानंतर ना सगळे लगेच एका पाण्यात टाकायचे, म्हणजे कसं ते काळे पडत नाही. आणि त्याला ना असं धुवून घ्यायचं अगोदर. त्याच्यातलं सगळं स्टार्च जे असतं ना बटाट्यावरचं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं एक वेळेस पाण्यातच. आणि मग धुतल्यानंतर हे बटाट्याचा जो किस आहे ना तो असा संपूर्ण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं बरं का. हे बघा, हे बघा असं सगळं पाणी त्याच्यावरचं काढून घ्यायचं आहे. तर हे बघा सगळं पाणी आपण त्या किसमधलं काढलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही पाहिजे बरं का. एकदम थोड्याफार प्रमाणात असलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण पाणी शक्य होईल तितकं काढून घ्या. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडी. त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं फक्त स्पायसी टच देण्यासाठी एकदम बारीक चिरलेल्या बरं का. थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायची, एकदम थोडीशी. थोडीशी धने पावडर अर्धा चमचा फक्त. ही लाल मिरचीची जी पावडर नाही ती काश्मीरी पावडर आहे बरं का. ती तिखट नसते, एकदम कमी प्रमाणात तिखट असते, म्हणूनच टाकतो आपण थोडासा रंग येण्यासाठी. शहाजिरं थोडंसं टाकायचं आहे त्याच्यात. थोडंसं मीठ चवीपुरतं. आणि आता त्याच्यात ना आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. थोडं थोडं टाका बरं का सुरुवातीला, कारण ते क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त आहे ना गव्हाचं पीठ नाही पाहिजे. आता त्याला व्यवस्थित आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. एक जवळपास लहान वाटी असते ना तेवढंच फक्त आपल्याला गव्हाचं पीठ लागणार त्याला. आता व्यवस्थित त्याला ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा एकदम कमी पिठाचा, जवळपास 2 मोठे चमचे म्हणजे 1 छोटी वाटी एवढंच आपल्याला पीठ लागलं आहे. आणि हे बघा किती मस्त बाइंडिंग झालेलं आहे. आणि त्या बटाट्यामध्ये जे थोडंसं पाणी होतं ना त्याच्यातच एकदम मस्त हे बाइंड झालेलं आहे. ठीक आहे. हे बघा आता हाताला ना थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे कसं ते चिपकणार नाही हाताला. आणि मग त्याचं आहे ना असा गोळा करायचा. हे बघा असा. आणि मग हे असं थापून घ्यायचं हातावर. हे बघा, ठीक आहे. सेम पद्धत, एकदम सिंपल. आणि हाताला पाणी लावल्यामुळं काय होतं की ते चिपकत नाही, एकदम सहज रीतीने ना त्याच्या पॅटीज बनतात. हे ॲक्च्युली ना लहान मुलांना इतका आवडतो ना हा स्नॅक. तुम्ही ना या पद्धतीनं करून बघा. मी माझ्या मुलीला ना दरवेळेस आहे ना हे असे हेल्दी स्नॅक्स आहे ना बनवत असतो. तर बघा अशा त्याच्या पॅटीज आपण बनवून घ्यायच्यात मस्त. तर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं फक्त. आणि त्याला गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे पॅटी आहेत ना ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. पॅन जर नॉनस्टिक असेल तर एकदम बेस्ट. आता याला मीडियम टेम्परेचरवर आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा बरोबर आहे ना 1.5 मिनटं झालेले आहेत. आणि त्याला लगेच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी बरं का. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इटालियन, फ्रेंच, युरोपियन कॉन्टिनेंटल रेसिपीज जर बघायच्या असतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कसं जास्त कमेंट आल्या तर मग मला पण त्या रेसिपीज दाखवायला जरा मजा येईल. तर हे बघा हे झालेले
आता यांना टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं ते तेल त्याच्यातलं निघून जातं. आणि हे बघा आपले फक्त बटाट्यापासून बनवलेले स्नॅक्स एकदम हेल्दी आणि अजिबात त्यांनी तेल वगैरे काहीसुद्धा पिलेलं नाही आहे. हे बघा तुम्हाला दिसतच असेल. तुम्हाला आहे ना याचा आवाज ऐकवतो मी. हे बघा, हे बघा किती सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रंची आणि अजिबात त्यांनी तेल कुठेच पिलेलं नाही. हे बघा किती दाबतो मी त्यांना, अजिबात तेल नाही त्याच्यात, दिसतंय. खूप हेल्दी रेसिपी आहे. ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. मस्त.